हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र त्या ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि भावार्थ रामायण अंतर्गत अयोध्या कांडातला 5वा अध्याय आहे। हरि हरि श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। अभिषेकावया श्री रघुनाथ प्रातकाळी सुमुहूर्त चंद्र देखो ने गुरु पुष्ययुक्त येगी सुमंत उठिला सुमंत प्रधान बुद्धिमंता प्रबोधावया श्री दशरथाला राजभवनात कैकयुक्त नरपजेथे अभिषेकावया रघुनंदन राया होई सावधान ऐकूनी प्रधानाची वचन मूर्छापन दशरथ राम जाईल वनात कोणते तोंडी बोलू मात हातीचा जाईल रघुनाथ दुःखे मूर्छित दशरथ वना धाडितो दशरथ ऐसे ऐकताची मात वचन नुलंगीच रघुनाथ जाईल वनात तत्काळ रामासी नाही राज्य छाड नाही सियाचे कोड माझे वाक्य आती गोड गेलोड वनवासा वना धाडितो ऐसी गोष्टी काना वचना होता बेटी वना निघेल तोटा उठी जगजेठी श्रीराम वनवासाची हे कथा कानी ऐकता रघुनाथा वना निघेल तत्वता त्यासी मी आता काय करू विशेष माझे भाक मिथ्या न करील रघुकुळ टिळक वना जाईल आवश्यक दुःख शोक दशरथा कैकई तवा हे खोटी हट्टे विस्तारिले हे गोष्टी पाडेल श्रीरामासी तुटी दुःखे सृष्टी मूर्छिता कैकई म्हणे सुमंता प्रती रायासी लागली सुसुप्ती वेगी आणावा रघुपती आज्ञा मज प्रती रायाची ऐसे कैसी हे सुसुप्ती क्षिती तळी लोळे भूपती मिथ्या मानून या चित्ती निगी मागुते सुमंता तवाभिषेक सामग्री सभा मंडपाच्या द्वारी स्वय वशिष्ठ विस्तारी नाना परे उपचार वशिष्ठ म्हणे सुमंतासी सर्व सामग्री सांगे राया पासी वेगी बोलावे तयासी अभिषेकासी सुमुहूर्त सदा फळी औदुंबरा त्याचे भद्रपीठ मनोहर केले असे अति सुंदर श्रीरामचंद्र अभिषेक भद्रियाग्र चर्मा है आहात समग्र ही नकपू पुच्छे युक्त सिंहासनी विराजित वरासनार्थ श्रीरामा
स्वर्ण कुंभ शतानुशेत दीर्घ वसंडे वर्ष श्वेत स्वर्ण श्रृंगी क्षीरयुक्त वस्त्रे हाताती शुद्ध सिंधु संगम सुधा संगम गंगा यमुना त्रिवेणी संगम जळे अनिले पवित्र परम रघुत्तमाभिषेका सप्तकु सप्तमर्तिका सप्त ऋषी अनिले देका चतुसमुद्रीच्या उदकाभिषेका अनिले श्वेता श्वेता अश्व शार्दूला रथम चंद्रोपम छत्र श्वेत श्वेत चामरे रत्न जडित सुशोभित यंजने गोरचन हरिद्रा गोरवा क्षीरसूत पल्लव पद्म पल्लव तोरणे बांधिली आती अपूर्व राजे सर्वा तिष्ठती दधी मधु घृताक्षदायुक्त पूर्ण कलश सालंकरत अष्टकन्या दानार्थ उभ्या तिष्ठत अभिषेका मुकुट कुंडले रत्नमेखला बाहुअंगदे कंठमाळा सिद्ध सामग्री या सकळा ब्रह्ममेळा तिष्ठतसे बाहेरी योनी आपण अभिषेकावार गुणंदना हे वशिष्ठाची आज्ञा पूर्ण केले नमन सुमंते ऐकोनी वशिष्ठाचे वचन राजा झाला ती उद्विग्न केवी दाओ काळे वदन मूर्छा पण ती दुःखी देखो निरायाची अवस्था कंप सुटला सुमंता कैकई सांगे समूळ वार्ता मने राव कावरता दुःख मानी पूर्वी दिदले मज भाकेसी भरता राज्य राम वनवासी तेची मागता रायासी अति दुखासी का मानी निश्चय जाण तू सुमंता राज्यपट माझी आवरता दंड कारणे श्री रघुनाथा भाकान्यता मी न करी ऐकता कैकईची वाणी सुमंत मूर्छित पडे धरणी कपाळ पिटी आक्रंदोनी काय पापिने वदली सम राम परम प्रिय समस्ता जीवाहुनी आवडता त्या तुझ द्वेषी तार गुणाथा अभाग्यता पै आली इचे वचनाती अनर्थ इसी राया करावा घात वना दौडिता रघुनाथा अत्यंत होईल एरी म्हणे पूर्वीची भाक न देता रायासी होय नरक सुमंता ओढवले आठी दुःख अधोमुख विलपत तयासी संभोकी दशरथ म्हणे हे बाहेर कळोने दे मात वेगी पाचारी श्री रघुनाथ मग व्रतांत कळेल सुमंत वेगे राजाज्ञेसी आला श्रीराम भवनासी शोभा शोभे वैकुंठासी लाजे त्यासी कैलास भवानी मयूर नर्ते करती तेने तांडव विसरे उमा उपमा उमापती मधुर पारवे घुमघुमती चमके चित्ती सामवेद पारवेच्या पियुसवानी गंधर्व ठेले वेढावणे चारी वेद झाले मौने श्रीराम भवनी आल्हाद श्रीरामाच्या भवना प्रती सुख सुभाषित बोलती वेदांत वेडावले किती रस सेविते उपनिषद सारिका गोड बोलती तेने लाजे सरस्वती विस्मयो माने बृहस्पती पक्षी पक्षार्थी परमार्थी रस स्रवती द्रांक्ष गडा तो रस सर्वाहुनी गोड सचाड तेने होय निचाड पुढे कोड मोक्षेचे रामांगणीच्या कमळनी कमळा लाजे त्या ते देखोनी माझा रैवास चरणी हृदया भरणी सोबत
श्रीराम भवनीचे सुमान श्वासे होय म्हणून मान तेने श्वासे पांगुळे पवन राय मिळवून चिद्रुपी पताका श्रीराम मंदिरी झळकता ते चिदंबरे जो कालक्षी त्याची थोरे चराचरे तो धन्य सूतवरक्षे राजभवनात अवघे झाले जे अच्युत सफळ झाले अति विनिता फळे त्यागेत परिपाकी पारिजात स्वर्ग श्वासे पायी लोळती कोणी न पुसे श्रीराम मंदिराची मानसे अवघे उदासे तयासी सप्तावरण सप्तदार वंटे द्वारपाळ सज्ञान मोठे कळी काळाते मारिती सोटे ऐसे लाटे प्रतापी देखोनी द्वारपाळाचा बेद करतांत चळचळा कापत काळ कामारा पय होत श्री रघुनाथ सेवावया श्रीराम मंदिर देखता देख सुमंतासी परम हरेक मागेला विसरला दुख परम सुख पावला रथ सांडोनी पहिले द्वारे छत्र चामरे दुसरे द्वारे पादत्राण तिसरे द्वारे त्याजोनी नरे जाईजे पादत्राणादी सामग्री तिसरे द्वारी पयाड आहे चौथे द्वारी सांडितार्था पाचवे द्वारी निक्षेस स्वार्थ सहावे द्वारी साधने समस्त स्वेराती सर्वई सांडो निमित्तपणाचा सांगा त्रिगावे द्वारात त्याची भेटी श्री रघुनाथ मुखे परमार्थ या नाव भावार्थ ते राजभवन प्रथम द्वारवंटा ते श्रवण दुसरे द्वारी ते साधन नित्यानित्य ज्ञान ते तिजे चौथा दारवंटा ते मनन पाचवा तो निधिध्यासन सहावा तो वैरागे पूर्ण सातवा तो जाण साक्षात्कार याची मार्गाची परिपाटी श्रीरामासी होय भेटी भरलिया जीवा आहाटी वाजती पाठी मदंडा असो अतिशय हा कवितार्थ पुढे चालवावा ग्रंथ पाचारावया श्री रघुनाथाला सुमंत सवेग अंतर शुद्ध तो सुमंताला सातवे द्वारा तेने देखिला श्री रघुनाथ स्वरूपार्थ अनुपमे राजीव लोचेन गण सावळा जानुभाव वाटी विशाळा मुकुट कुंडले विचित्र माळा नरगे गळा निज पदक बीज लागोनी कासेसी जाऊ विसरली असतासी तैसा पितांबर तेजेसी कटी परदेशी लखलखिता सावळे अंगी सुगंधी उठी भाऊभूसने भाऊवटी टिळाक पिवळा ललाठी देखता दृष्टी मननिवे पितांबर परिधान कठी मेकळा विराजमान देखता हरे बुकतान आनंद गण श्रीराम वाकी औदवांचा गजरा चरणी गर्दती तोडा स्वर्ण पर्ये की श्री रघुवीरा लाद थोर सुमंता सौंदर्याची निसीम सीमा सीता सेवे श्रीरामा लक्ष्मी कांता जैसी रमा तैसी प्रतिमा सोबत ऐसा देखो रघुवीर सुमंते केला नमस्कार तुझे भेटीसी नरपवराती सादर एकांती ऐकोनी सुमंताचे वचन सीता बोले स्वासे वदन करावया राजे अभिषिंचन राये प्रदान पाठविला
ऐकोनी पित्याचे आज्ञावचन शीघ्र उठिला रघुनंदन सीतेने करोनी नमन निरांजन त्यासी केले श्रीराम द्वारांतरी येत सुमंते शीघ्र निलार त्यावरी बैसविला रघुनाथ जैसा भास्कर तेजस्वी लक्ष्मण झाला छत्रधारी चामरे सुमंताचे करी श्रीराम निघाला बाहेरी जय जयकार घन गरजे पुढावीर छत्रपाणी लागल्या वाजंत्र्याच्या दोन्ही राजे जय जय कामगुट म्हणे लागते चरणी श्रीरामाचे पाठीसी रथाचे गडगडाट वीरयुराजे श्रेष्ठ श्रेष्ठ दोही बाई कुंजर थाट पुढे उद्भट महावीर आशिवाराचे पैथवे वारू नाचती आती लागवे महामांडलिकाचे व्यावे जय जयकारे गरजती अश्वगजरताचे भार चालती पायाचे मोगर हायकार थैकार जय जयकार सैना संभार चतुरंग ध्वजा पताका पार डोलती श्रीगिरी संभार सिंहनाद करती वीर भाटकै वार वाणिती नगर नागरिक लोक हर्षे बोलती सकळी कराये श्रीराम पाचारीला देख राज्याभिषेक करावया हेची वार्ता घरोघरी स्वय बोलती नरनारी राम जातो निज गजरी राज्याधिकारी व्हावया मार्ग शिंपिले सुगंधे तोरणे मखरे नानाविधे नगर श्रंगारिले विनोदे प्रमानंदे आल्हाद मुंडप घसनी होत बारी एक चढले माडिया गोपुरी एक पाती गवाक्षे द्वारे आवडे भारे श्रीरामी आल्हाद नगरा माझारी गुडिया उभविल्या घरोघरी सदीप बलिदाने करी नरनारी ओवाळीती पाहता श्रीरामाचे मुख प्रमानंदे होतसे सुख डोळ्या लागले टकमक नावडे अनेक दृष्टीसी लो विसरली नेत्रपाती प्राण पांगुळला झाला निजगती सर्व इंद्रे एक वरती श्रीराम मूर्ती देखोनी सादरे पाहता रूपती आनंदे कोंदली त्रिजगती नाटवे देह घे स्फूर्ती श्रीराम मूर्ती देखोनी देखता श्रीरामाचे मुख निशेष निमाले पै दुख तिही लोकी नमाये सुख हरसे हरेक कुंदले देखोनिया श्रीराम वदन जीव विसरे भूकतान आनंदे निवृत्ती नैन रघुनंदन देखोनी पाहता श्रीराम स्वरूपा नाम निरसी पुण्य पाप तत्काळ जाती त्रिविध ताप सुख स्वरूप श्रीराम नाना ध्वनीची वाजंत्री श्रीरामी तानी जगजरी ऐकोनी राजा रुदन करी म्हणे कैसे परी मुख दाऊ जगासी श्रीरामाचे सुख तेने दशरथा परम दुःख त्याचे पाहून सके मुख पडली अटक कैकई श्रीराम निववी सर्वासी तेने अति ताप दशरथासी कैकईने पाडले अति भ्रांतीसी निज बाकेसी गोनी स्त्री चरित्रागमे सृष्टी निज वरदाचे नेट पाठी पित्या पुत्रा पाडली तुटी उठा उठी कैकईये दारुण स्त्रियाचे विंदान श्रीरामासी वन प्रियान तेची दशरथासी मरणा नाडिले आपण वैदवे ऐसे जानोनी दशरथ अतिशय लापत
तव तेथे पातला श्री रघुनाथ राम समवेत सौमित्र. नमस्कारोनी दशरथा कैकई चरणी ठेविला माथा. मने विजयी होवा रघुनाथा वाग्दैवता सत्यवदे. कैकई आशीर्वाद गोष्टी रामे बांधली शकुन गाठी. विजय झालो मी सृष्टी बाळे थापते स्वानंदी. उल्हास देखोनी रघुनाथा दारुण मूर्छाली दशरथा. श्रीराम योगाची अवस्था काही सर्वता बोलवेना. छेदावया दशकंठा मुहूर्त सांगे वशिष्ठा. अयोध्ये राजे देख निष्ठा. राम राजे श्रेष्ठ ते लोकी. श्रीरामासी संभाषण रायास न करवे जाण. कैकई केले मुखमुद्रण. वनाभिगमन न सांगावे न बोलवे ते राय. न बोलवे वनासी जावे. देखोनी श्रीरामाचे पाय दुःखी होवे अति दुःखी. बाष्पेरो दिला निष्कंठ घोर वाजे गरगडाट. टवकारले नेत्र वाटेता उद्भट रायासी. राजा देखोनी यथाभूत. कैकईसी पुसे रघुनाथ कैसे निताप झाला अद्भुत. किंवा भूत संचारो अथवा माझी अपराधता घडली असेल मज न कळता. की काही बळते धाडली वार्ता. की शस्त्रगुण बोलता अन्याय केला. तरी नहे दे तापासी निष्ठा. नहे भूत संचाराचा ताटा. नहे त्रिदोषाचा फाटा. नरपवरिष्ठा कोण येथा. दैहिक किंवा मानसिक अथवा काही आहे अलौकिक. रायासी कोणे परी दुःख तुझ समेक पुसते. धाडोनी सुमंत प्रधान राये बोलाविले जाण. त्यामज कोण आज्ञापन ते आपण पुसावे. कैकई मने रघुनाथा तुझे निरायासी पूर्ण येथा. तेही तुझ सांगेन आता कोप सर्वता न करावा. माझे ऐकताची वचन तुझ कोप येईल पूर्ण. या लागी धाके माझे मनपूर्वक न सांगावयं. ऐकोनी कैकईचे वचन रामे तिचे धरले चरण. ऐसा महापापी कोण जो मात्र वचन निरोधी. त्रिसत्य सत्य हे जाण तुझे वचन मद प्रमाण. वाहतो वशिष्ठाची आणि कल्प पूर्ण सांडियो माये. ऐकोनी श्रीरामाची निर्वाण. कैकई उल्हासली आपण. रामे करावयावन प्रयाण धर्म वचन उद्बोधी. कैकईची युक्ती कैसी राम करावा वनवासी. धर्म वचनाचे पासी. श्रीरामासी दृढ बांधावे. दृढवराचे वरबंधन. जेणे दशरथासी दुःख संपूर्ण. ते निवारिल रघुनंदन. प्रतिज्ञा प्रमाण वनवास. राजे सांडो निवना जाता. दुःख नाही श्री रघुनाथा. वनाभिगमन उल्हासता लंका नाथ वदार्थी. एका जनार्दना शरण झाले श्रीराम गमन. पुढे करावया वनाभिगमन सावधान अवधान. श्रीराम जय जय राम. राम कृष्ण हरी. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अयोध्यकांडे का कार्तिकाया श्रीराम गमनम नाम पंचमो अध्याय. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सब संतन की जय. पवन पुत्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री
राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हरि हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति।